Hello, this is the My Artifact episode number 677. आजची तारीख आहे 10 जानेवारी 2016-17. आता वाजले करीब रात्रीचे किती वाजले आता 10 वाजले. मला या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग करूशी वाटते. थोडासा चेंजेस. आय हॅव सम चेंजेस. एक वेट अजूनपर्यंत स्टार्ट झालं नाही. आणि 2 3 रिअली डार्क. म्हणजे एक प्रकारे काय बहुत ही क्लासिक लुक देण्याचा प्रयत्न केला आहे मी या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. विश आय कुड सी, कारण माझ्यापाशी मी मोबाईलच्या कॅमेराने शूट करून या दिस इज इट. आय हॅव टू टेल अबाउट दिस. बट आर्टिफॅक्ट एपिसोड हे कसं आपल्याबद्दल आहे, ना की त्याच्याबद्दल आहे. सो काय क्विट करून दे यार. मी याच्यामध्ये डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलो. प्रॉपरली सांगून पण नाही राहिलो का व्हॉट हॅज हॅपन. आजची तारीख आहे 10 जानेवारी 2017. त्या वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. जेव्हापासून न्यू इयर स्टार्ट झाला आहे तेव्हापासून आय जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक अलोन. एक प्रकारे अशी फिलिंग्स येऊन राहिल्या की मी अलोन आहे, एकटा आहे. एकटा म्हणजे की जस्ट लाईक माझ्या लाईफमध्ये कोणती लेडी आणि कोणती फ्रेंड ह्या. वेल पहा, आता मी कसं वर्धेला जातो आणि मित्रांसोबत थोडं हँगआउट करतो. इट फील्स रिअली नाईस टू मी आणि खूप चांगलं वाटते राव. बट याच्यानंतर रविवार सोडून बाकीचे दिवस मी जेव्हा इथे खापरखेडाला राहतो तेव्हा सलग मी काफी एकटा असतो राव. आणि यावेळेस नाही का मला एक प्रकारे अशा फ्रेंडची गरज आहे जो की मला थोडंसं एक प्रकारे मॉरल सपोर्ट देईल, लाईक अ गर्लफ्रेंड. वेल मी एक ह्युमन बिईंग्स आहे आणि एक प्रकारे कसं अट्रॅक्शन तर लागतेच राव. का एक प्रकारे असा एक फ्रेंड असली पाहिजे, एक फिमेल फ्रेंड असली पाहिजे जे काइंड ऑफ लाईक मी एक प्रकारे काही नाही ते चॅट तर केली पाहिजे, ऍटलिस्ट बोललो तर पाहिजे. ठीक आहे, ऍटलिस्ट चॅट तर केली पाहिजे. बट असं कोणीच नाही राव. रिअली सांगतो, खरंच कोणीच नाही. आणि दॅट्स वाय आय जस्ट फील रिअली अलोन. तुझ्या नवीन वर्षाचं रेझोल्युशन काय? तुला गर्लफ्रेंड बनवायचं आहे का? कोणाला नाही. आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. गर्लफ्रेंड बनवायचं आहे का बनवायचं आहे? वेल अजूनपर्यंत मला कुणी भेटलं नाही राव. भेटलं नाही म्हणजे असं की भेटलं नाही म्हणजे मी थोडं प्रयत्नच नाही केला ना राव. तू कुठे बाहेर गेला, कोण्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला नाही ना. तू फक्त बस स्वतःच्या ह्याच्यातच थोडेसे गाणे लावते, एखादी रोमॅन्टिक गाणे लावता आणि बस स्वतःलाच खुश करते राव. वेल माझी लाईफमध्ये, पूर्ण लाईफमध्ये म्हणजे असं राहणार नाही, ऑफकोर्स नॉट. जेव्हा मी माझी डेस्टिनी हे करेल तेव्हा तर राहीनच म्हणा. तेव्हा तर मोर दॅन वन राहील. म्हणजे गर्लफ्रेंड नाही, फ्रेंड एक प्रकारच्या बोलण्यासाठी. बट तेव्हा काही गरज राहणार नाही. आता मला कशी गरज आहे तर बट आता कुणी आहे नाही. सो जाऊ दे यार, प्लीज हा टॉपिक नको डिस्कस करू यार आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. एक प्रकारे एक ह्युमन गरज आहे. मी पण एक ह्युमन आहे आणि मला अशा गोष्टीची गरज आहे. बट मला वाटतं आपण या साऱ्या गोष्टी नाही डिस्कस केल्या तर बरं आहे. आय एम अ फिल्म मेकर, राईट? या
हा, आज सर्वात अजीब गोष्ट मी आज ऐकली राव. या आता बघ, काहीतरी 20-25 तारखेला डी पॉइंटचं टेंडर खतम होणार आहे. म्हणजे इथलं जिथे मी काम करतो तिथे. तर जे काही वर्कर लोक आहे त्यांना ते एक प्रकारे गॅप तर भेटणारच आहे ऑफकोर्स. बट मला नाही वाटलं होतं की मला पण काही गॅप वगैरे भेटेल. मला वाटलं की आता समजा तिथलं डी पॉइंटचं टेंडर बंद झालं आणि 2-3 महिने काय टेंडर वगैरे आलंच नाही, तर मग ते म्हणन की 500 मध्ये जा किंवा इथे CST मध्ये जा, 210 मध्ये जा आणि थोडंसं इकडे तिकडे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे हे साईड सांभाळवा असं वगैरे लोणारे काकाजी वगैरे काय असं म्हणन. बट ते लोणारे म्हणे की तुला पण गॅप भेटणार आहे म्हणे 10-15 दिवसासाठी. व्हॉट? मला पण गॅप भेटणार आहे 10-15 दिवसासाठी? व्हॉट इज दॅट? मी टेंडर खतम झालं म्हणजे तर काय पूर्ण खतम झालं का थोडी? तर मग मी म्हणलं वेल, तर मग मी का, माझ्यापाशी मामाजी आहे, मी मामाजीला सरळ म्हणे का टेंडर खतम झालाय, ठेकेदारांनी मला गॅप दिली आहे, तर मग मामाजी काही ना काही लावन जुगाड ते म्हणन किंवा तिथून काढन आणि दुसऱ्या ठिकाणी लावेल कॉन्ट्रॅक्टर, जो की मला थोडं चांगला पेमेंट देईल, हार्डली 10 किंवा 12,000 रुपये पेमेंट देईल. सो इट्स नाईस टू मी, राईट? आज तर बस एवढंच सांगण्यालायक आहे. या आज मी पढाई केली होती, थिअरी ऑफ मशीन. थोडंसं 1-2 क्वेश्चन वाचले आणि ते अदितीचं ते बायोग्राफीचं लिहून दिलं. बट अजून थोडंसं बाकी आहे कारण माझ्यापाशी इंटरनेट नव्हतं. तेव्हाच मी PDF डाउनलोड करून लिहिलं असतं, बट इंटरनेट नव्हतं माझ्यापाशी. या आता काही नाही, आता थोडेसे हे डाउनलोड कर, PDF डाउनलोड कर. आता 8 एपिसोड रेकॉर्ड केलाच आहे. झोपून जा राव आता प्लीज, कारण 10 वाजले आणि झोपाची वेळ झाली. So there's the 195 episode number 677. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.